मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जीवन समर्पित करणारे धडाडीचे आणि सेवाभावी नेतृत्व राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्तानं संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे अभिवादन आणि स्मृतिवंदन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा, विकास दृष्टीचा आणि समाजसेवेच्या वारशाचा सर्वांनीच गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 1991 साली अजित पवार बारामतीचे खासदार झाले. नंतरच्या काळात त्यांना राजीनामा द्यावा लागला, काय कारणास्तव. परंतु खऱ्या अर्थानं राज्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, बहुजनांच्या प्रश्नासाठी लढणारं जर खरं नेतृत्व असेल तर अजितदादा पवार. आशिया खंडामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी विकासाकडे जी घवळत आहे ते खरे जनक अजितदादा पवार. विरोधात राहून विकास होत नाही, म्हणून अजितदादा पवार यांनी 2019 साली पहिला प्रयत्न केला उपमुख्यमंत्री होण्याचा. पार्टीचा शपथविधी अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे. त्याचं एकमेव ध्येय असायचं, मला माझ्या राज्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करायचंय. पण त्यानंतर अपयश आल्यानंतर 2023 मध्ये त्यांनी तो पुन्हा प्रयत्न केला. 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहणारा माणूस हा अजितदादा पवार. प्रशासनावर उत्तम पकड असणारा माणूस, प्रशासन ताब्यात असणारा माणूस. अजितदादा पवार यांनी ऊर्जा खातं, अर्थ खातं आणि जलसंपदा खातं ही तिन्ही खातं सांभाळली. हे खाते सांभाळत असताना सर्व खात्यामध्ये प्रशासनाला उत्तम प्रभाव होता. जलसंपदा खातं सांभाळत असताना खऱ्या अर्थानं पिंपळगाव खांड या धरणाचे जनक अजितदादा पवार आहेत. आणि आज आपल्या या ठिकाणी या परिसरातून वारणारी मुळा नदी ही 12 करण्याचं काम ज्याप्रमाणे मधुकरराव पिचड आहे, पण खऱ्या अर्थानं योगदान अजितदादा पवार यांचं आहे. लागणार संपूर्ण निधी अजितदादा पवार यांनी दिला आणि म्हणून या ठिकाणी आपली मुळा नदी आजही 12 वाहत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही पदाचं राजकारण न करता तुम्हाला कर्ज हे भरावंच लागेल सोसायटीचं, भरल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफी होणार नाही, हा परखडपणे विचार म्हणून अजितदादा पवार. आज आपण पाहतो अर्थ खातं सांभाळणारा अर्थ खातं त्याच व्यक्तीकडे आहे, ऊर्जा खातं आहे, गृह खातं आहे. पण खऱ्या अर्थानं हे जवळ बरीचशी खाती केवळ एकाच माणसाकडे असल्यामुळं आजही आपल्याला कर्जमाफी संदर्भात बातम्या येतात, त्याच्यामुळे फार मोठी विसंगती आहे. आज खऱ्या अर्थानं आपल्याला आठवण होतं ते अजितदादा पवार आहेत. ते त्यांचं डायरेक्ट बोलणार, निर्भीड वक्तव्य करणारा माणूस. तळागाळातील लोकांचे जरी फोन आले तर त्याच्या तक्रारीची निवड करणारा माणूस. आज खऱ्या अर्थानं बहुजनांचं नेतृत्व या ठिकाणी आपल्या तो हरपले. खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस, शेतकऱ्याची समस्या काय, शेतकऱ्यांना किती प्रसाद तोंड द्यावं लागतं हा जाण असणारा माणूस आपल्याला निघून गेला. आता मला वाटतं विरोधक हे शिल्लकच राहिले नाही, कारण शेतकरी प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारे माणसंच नाही राहिली नाहीत का ज्यांचा प्रभाव या ठिकाणी राज्यावर पडेल. आणि म्हणून या ठिकाणी अजूनही आपल्या कर्जमाफी बाबत हे गुलाबजामुन दाखवले जातात. शेतकरी वर्ग जे सोसायटीत कर्ज घेत आहेत अजूनही त्यांचे डोळे त्याचं या कर्जमाफी करायला लागले. आज जर अजित पवार जर असते तर मला वाटतं नक्कीच जून एंडिंग पर्यंत आपली कर्जमाफी 100% झाली असते. पदोपदी पावलोपावली अजितदादा पवार यांची आठवण महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना झाल्याशिवाय राहत नाही. कारण तळागाळातील लोकांच्या प्रश्नात असणारा माणूस आपल्यात निघून गेला. मला वाटतं आज जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे उपमुख्यमंत्री झाले ते दिवंगत झाले, पण खऱ्या अर्थानं अख्खा महाराष्ट्रातला असेल तर अजितदादा पवार या नावाला. कारण त्यांचं उत्तम प्रशासक, उत्तम नेतृत्व, सर्व समाजाला सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व होतं. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र अजितदादा पवार गेल्यामुळे हलाला. योगायोग असा 22 जुलै 1959 रोजी बुधवार होता.
त्या दिवशी अजितदादा पवार यांचा देवाली प्रावला या ठिकाणी जन्म झाला आणि मृत्यू सुद्धा बुधवारीच 28 जानेवारी 2026 रोजी बुधवारीच हा एक दुर्दैवी असा मृत्यू विमान अपघात झाला. हे राज्याचं दुर्दैव. शेवटी मरण हे प्रत्येकाला आहे, परंतु योगायोग म्हणजे बुधवारच दोन्ही ठिकाणी होता. एक फार मोठं नुकसान, फार मोठी फुकणी महाराष्ट्रात तयार झाली आहे. अजूनही आपल्या बहुजनांचं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं नेतृत्व अजूनही तयार झालेलं नाही. शोकांतिका आहे. मी आपण सर्वांच्या वतीनं, कारवार ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व व्यापारी मित्र मंडळ, परिसरातून आलेले सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या लाडक्या नेतृत्वाला मी विनम्र आभार करतो. या कार्यक्रमाला घारगावचे सरपंच नितीन आहेर, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा आदर्श समाजानं पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनीच व्यक्त केलाय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.